हाय हॅलो नमस्कार, मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा व्हिडिओ खूप खास आहे. मी शूट करणार नव्हती पण म्हटलं चला एक आठवण राहील. आज फौजी निघाले ड्युटीला. 1 महिना सुट्टी होती, संपली आणि जाताना ऑप्शन वगैरे केलं मी त्यांचं. आणि रोशनी बोलली की मी राखी बांधते कारण की रक्षाबंधनला ते नसणार, म्हणून तिने राखी बांधली. आणि ते इमोशनल झाले होते आणि मला सांगत होते की तुला तर माझी आठवण येत नाही, असं तसं बोलत होते. त्यानंतर गाडी पण आली आणि सर्वजण जमले बघा. त्यांना असं वाटलं मी सोबत जाते की काय, म्हणून सर्वजण आले होते. आणि पाऊस पडून गेला होता थोडा. आणि गाडीच केली होती मी कारण की म्हटलं जर पाऊस आला तर धावपळ होऊन जायची. बाईकवर कशाला म्हटलं एवढं दूर, त्यांना सोडून आम्ही घरी येणार होतो. आणि अर्णव तो सोबत यायचं बोलत नव्हता आणि वेळेवर तो रेडी झाला आणि मग आला. त्याच्यानंतर भाऊ बघा सर्वांना हॅलो म्हणतो. आई पण थोडी इमोशनल झाली. आणि माझं वजनसुद्धा वाढलं आहे, तुम्ही बघू शकता. माहिती नाही पण अचानकच माझं वेट गेन होते, वेट लॉस होते. काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही, पण आता काही दिवसांनी मेडिकल करेल आणि मग बघेल नेमकं कशाने प्रॉब्लेम होतो. वेट लॉस करायला गेलं तर वेट लॉस पण होतो आणि थोडंसं काही रुटीन इकडं तिकडं हल्लं की लगेच वेट गेन होतं. त्यानंतर निघालो गावातून, वातावरण मस्त होतं. आणि काय नाही, 1.5 तासाचा रस्ता आहे, पण म्हटलं जाऊ हळूहळू. 2:30ची ट्रेन आहे. 11 वाजता निघलो. बहिणाबाईच्या घरी पण जायचं होतं म्हणून थोडंसं लवकर निघलो. तिच्या मुलीला करंट लागला होता, म्हटलं बघून यावं तिला पण. जाणं तर होत नाही मग नेहमी नेहमी माझं अर्णवमुळं. आणि पिकं बघू शकता किती छान येतं, पण पावसामुळं सर्व शेतकऱ्यांचं नुकसान होईल असं वाटतं मला. कारण की ग्रोथ तर चांगली आहे, पण पीक येईल की नाही चांगलं काय माहिती. आता हायवे रोडनी लागलो आणि कुठं पाऊस कुठं ऊन, असं म्हणजे वातावरण चेंज होत होतं. बऱ्याच ठिकाणी पाऊस लागला, बऱ्याच ठिकाणी पाऊस नव्हता पण. आणि काही काही ठिकाणी मी थोडं थोडं शूट घेतलं. जिथं पाऊस नव्हता तिथं इतकं गरम वाटत होतं बेकार. आणि आता रोड पण बऱ्यापैकी चांगले झाले हे. आणि माझा अर्णव त्याच्या मामासमोरच बसलेला होता. त्याला म्हटलं ये, म्हणते नको. त्याचे पप्पा बोलत होते मागे ये, पण नको बोलला. आणि मामाकडेच जास्त राहत होतो, झोपतो पण मामाजवळच आजकाल. आणि समोर नंतर काय मी शूट घेतलंच नाही. मलाच वाईट वाटत होतं की आता काय करायचं नेमकं. कारण खरंच एकटं राहणं इतकं सोपं नाही आहे. जे फौजी वाईफ असतील ना ते रिलेट करत असतील माझं बोलणं. खूप अवघड आहे, खूप म्हणजे खूप अवघड आहे. पण मी इतकं स्वतःला स्ट्रॉंग बनवलं ना या 3-4 वर्षात, की मला कुठल्याच याची कमी नाही वाटत आहे. खूप स्ट्रॉंग बनवलं. जाऊ द्या, त्या गोष्टी न बोलण्यात हेच आहे. अकोल्यामध्ये पोहोचलो. बहिणाबाईच्या घरी जायचं होतं, तिच्या मुलीला बघायला. म्हटलं खायला घ्या. आणि आईस्क्रीमच घेतली कारण की आईस्क्रीम अशी आहे की जी सर्वांना, लहान मुलांना मोठ्यांना आवडते. आणि फळं बिळं तर आपण नेहमीच खातो. आणि आईस्क्रीम बऱ्यापैकी पेक्षा तर आईस्क्रीम जास्त खातात आवडीने. इथं उतरलं आणि हे बघा, यांचं कंटिन्यू मी शूट करायला बसले की यांचं हसणं चालतं. आणि हाय गाईस करणं चालतं. मग इथं पोचलो आता बहिणाबाईच्या घरी. तिचीही तब्येत बरी नव्हती. मी जेव्हा तिला कॉल केला तिने काही रिसीव केला नाही, पण मग डायरेक्ट रूमवरच गेलो. म्हटलं बघू आता. आणि मुली तर इतक्या खुश झाल्या ना तिच्या, खूप. आणि ती हॉस्पिटलमधून जस्ट आली होती, तिलाही बरं नव्हतं. आणि माझा अर्णव इतका खुश झाला ना मुली बघून. असं रप्पा सरा तसाच पडलेला होता. तिलाही बरं वाटत ना. आमचे पाहुणे पण ड्युटी गेले नव्हते, त्यांचाही टाईम झाला होता. काहीच नव्हतं केलं तिने. आल्याबरोबर मग आम्ही दिसलो तर लगेच तिनं किचन कट्टा साफ केला. आणि मग म्हटली चहा बनवतो. म्हटलं नको. म्हणे नको, आता भरपूर दिवसातून आले तर चहा बनवतो. आणि तिच्या चेहऱ्यावरून वाटत असेल तिची तब्येत खराब आहे म्हणून, पण तिनं नाही म्हटलं तरी चहा बनवलाच तिने. म्हटलं ठीक आहे मग बनव. आणि इतका गोड केला होता ना, मला गोड चहा अजिबात नाही आवडत. आणि तिला चहा इतका गोड लागतो ना खूप. इथं आमचं दोघी बहिणीचं थोडा वेळ बोलणं झालं. बराच टाईम होतो आम्ही, 1-2 तास तिथं. तिची तब्येत बरी नव्हती म्हणून मीही लवकर गेली होती. म्हटलं थोडा वेळ बोलणं पण होईल. तिच्या मुलीच्या बड्डेला जाईलच मी आता, पण जेव्हा जाईल तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेल या सगळ्या गोष्टी. आणि ती जस्ट हॉस्पिटलमधूनच आली होती. म्हटलं नको करू, पण तिने चहा ठेवलाच. मग सर्वांनाही दिला आणि मलाही दिला. मला तो इतका गोड होता. आणि त्यानंतर गाणे लावले, जे मुलं नाचत होते ना, तिचं चालू होतं घरातलं आवरणं. तिला म्हटलं मी गेल्यावर नको म्हणे, कपडे तर आवरू दे, बाकीचं मी करते नंतर. आणि यांचं कंटिन्यू खेळणं. माझा अर्णव इतका खुश झाला ना. आणि ही छोटी आहे ना, तिला करंट लागला हाताला, मग 4-5 छिद्र पडले.
खूप विचित्र अवगुणी असतात हे लेकरं. तेव्हाच जायचं होतं मला, पण मग जाणं नाही झालं माझं. म्हटलं आता फौजींना पण सोडायचं आहे, तर आपण तिला बघून येऊ. आणि तसंही जास्त करंट जास्त नव्हतं म्हणून ठीक आहे, नाही तर तिला ICUमध्येच भरती करावं लागत होतं. खूप विचित्र आहे. त्याच्यानंतर आम्ही तिथून निघालो थोडा वेळ हे करून, आणि बॅगात तर फौजी लोकांच्या तुम्हाला माहीतच आहे किती असतं ते ओझं. आणि त्यांना आता त्यांची पोस्टिंग झाली, तर त्यांना दूर जायचं होतं म्हणून मी खायला पण थोड्याफार गोष्टी दिल्या. ते कधी नेत नाहीत खायला, पण यावेळेस मी जबरदस्ती दिलं. म्हटलं खा. काय ना, घरचं ते घरचं असतं, तिथं मिळतं सर्व. आणि इतकं इमोशनल झालो ना आम्ही सर्व, की मला यावेळेस खरंच मन भरून आलं. यावेळेस असं वाटत होतं नको मी पण येते सोबत. पण बोलले तुला पण घेऊन जाईल, थोडंसं थांब अजून. काही हे बाकी आहेत. एका म्हणजे चांगल्या ठिकाणी ड्युटी नाही आहे. जेव्हा चांगले फॅमिलीसाठी सेफ येईल तेव्हा मी स्वतःहून तुला घेऊन जाईल. आणि इथं ना स्टेशनवर खूप वास येत होता, कारण की मासे आहे ना बर्फामध्ये ठेवले होते आणि इतकं गंध वाटत होतं. आणि ते मला कशाचा मायग्रेनचा थोडा त्रास आहे, थोडा वास आला तर मला उलटी येऊन जाते, डोकं खूप त्रास देतं दिवसभर. भाऊला म्हटलं माझं इथं शूट घे, तर त्याने कॅमेराच चालू नाही केला. आणि ते शूट घ्यायचं राहिलंच. म्हटलं जाऊ दे. आणि हे आमचे बंधुर आहे, दोन्ही पण निघाले समोर घाईघाईमध्ये. रेल्वेला टाईम होता, डिले झाली ती अजून अर्धा तास. म्हटलं आता बसा. आणि भाऊ सर्वांना हाय करतो. माझं जसं जसं टाईम मिळत होता तसं तसं मी व्हिडिओ घेत होती. आणि आता थोड्याच वेळात म्हटलं आता ट्रेन पण येणार. मला इतकं टेन्शन आलं होतं ना, मन भरून आलं की कसं करू. त्याच्यानंतर लिफ्ट घेतली. ओझं होतं जास्त आमच्याजवळ म्हणून आम्ही काय जिना चढत बसलो नाही. आणि सर्वजण हाय करत आहे, सांगत आहे की सगळे माझे भाऊ आहेत ये. आणि पोचलो त्याच्यानंतर आम्ही प्लॅटफॉर्मवर. म्हटलं आता थांबायचंच आहे. इथं प्लॅटफॉर्मवर पोचलो. थोडं खाय प्यायला पण घ्यायचं होतं. बाबू ओरडत होता त्याच्या पप्पावर, रडत होता की पप्पा मला पण यायचं. इमोशनल झाले होते. ती ट्रेन आली तर त्याला वाटलं माझे पप्पा याच्यातच जातात का. वंदे भारत एक्सप्रेस मी पहिल्यांदा अकोल्याला पाहिली. याआधी तर थांबत नव्हती इथं, पण खरंच खूप स्वच्छ, क्लीन, नीटनेटकी आणि सिक्युरिटी खरंच खूप चांगली यामध्ये. आणि तुम्हाला पण दाखवलं व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर आमच्या ट्रेन आली. त्याच्या प्लॅटफॉर्म वर तर आम्ही थांबलेलोच होतो, पण बोगी नंबर दाखवले होते. म्हटलं चला आता तिथं जाऊया. आणि भाऊ मी आणि तितकी इमोशनल झाली ती, मन माझं भरून आलं. मला काही सुचत नव्हतं काय बोलायचं. रेल्वे आल्यावर अक्षरशः माझे हातपाय हलत होते की आता काय. कारण की 1 महिना सुट्टीनंतर ते इमोशनल इतकी झाली ना की बघ. आता ते शब्दात बोलते ना तरी पण त्रास होतो. नंतर त्यांना सोडलं, ते काही शूट नाही केलं. मला माझी ती अवस्थाच नव्हती. म्हटलं त्याच्यानंतर लगेच गाडीत बसलो आणि घरी यायला निघालो. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आणि वातावरण असं होतं, एका ठिकाणी माझ्या अर्नवला पाणीपुरी पण खायची होती. तिथं पाणीपुरी वगैरे त्याला खाऊ घातली आणि माझा चेहराच उतरला. मला अजिबातच करमत नव्हतं. पण आता हे 4-5 दिवस असेच जातील. त्यांची सवय लागली होती. एकदा सवय झाली तर एवढं काही वाटणार नाही. आणि संध्याकाळच झाली होती आम्हाला. 6 वाजले होते, 5:30-6 झाले होते. चला मग, कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कॉमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा. आणि भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.